नाही जमणार नाही. जमणार नाही. काय झालं पाहिजे गड्या सकाळी सकाळी गाड्या जे मी तर मित्रांनो अशा प्रकारे ब्लॉगची सुरुवात झालेली आहे. आपल्या मित्राच्या गाड्या कोणतरी ढापले की त्याला सोबत भेटत नाही आणि निघायची तयारी चालली कारण की रात्री आपल्याकडेच होते. रात्री खूप BGMI खेळलो आम्ही, त्यामुळे म्हटलं आता काय दाखवणं म्हणून ब्लॉग मी संध्याकाळी एंड केला होता. तर मी आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी सौरभ. तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतो आपल्या 30 डेज चॅलेंजच्या चौथ्या दिवसात. आणि चौथ्या दिवसाची सुरुवात घड्याळाच्या कुठं सापडले ठेवलं तिथं. गप घड्याळ भेटलेले आणि अशा प्रकारे आम्ही निघलेले. मौत को छू के टक से वापस आ सकता हूं. मित्रांनो लॉकडाऊन झाले, आता आम्ही निघालोय खाली. तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. आमच्या बिल्डिंगला आहे ना लिफ्ट आहे, ही गुडी अख्खी लिफ्ट आहे. लिफ्ट चालतच नाही, त्याचा काही उपयोगच नाही म्हणून आम्हाला चालत जायला लागते. हा ना, मालक बघा कशी चपल्या घालते. चालत जायचा पण विषय काय आहे, ठीक आहे, कारण एकच मजला आहे आम्हाला म्हणून चालायला काय विषय नाही, नाही तर भाडं दिलं नसतं. कसं आहे जेवण ते नाश्ता. विषय असा आहे की मी आलो कॉलेजला आणि आज आम्हाला सुट्टी असते ऑफिशियली बरं का. पण थांबा तुम्हाला पहिलं कॉलेज दाखवतो. मित्रांनो तर विषय असा आहे की मी गेलतो कॉलेजला आणि आज आमच्या कॉलेजला आहे हॉलिडे. आणि हॉलिडे असल्या कारणाने आत तर गेलतो मी, पण ते म्हणले की कोणच अवेलेबल नाही आहे स्टाफ, तर तुम्हाला आम्ही आत पाठवू शकत नाही. तर आपल्याला परत बाहेर हाकलले. आणि मी कॉलेजला काय गेलतो माहिती का आज, कारण की आमच्या रूमवर पाणी नाही जसं तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्या मित्रांना मी आत्ताच जस्ट सोडून आलो आणि तुम्हाला दाखवू पण नाही शकलो कारण की आपल्याला आला आहे प्रेशर, आमच्याकडे नाही पाणी. आपली उडाली तारांबळ. म्हणलं कॉलेजमध्ये जावं मस्तपैकी, पण आपल्या कॉलेजमध्ये पण एंट्री नाही दिली. आता बघतो कुठेतरी जातो, भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली टॉपचा विषय झालेला आहे. आपलं फोटो नंबरपैकी हलकं झालेलं आहे. आणि ते आपण गेलो ॲक्च्युली कॉलेज बंद असल्यामुळे मी गेलो जिओच्या पेट्रोल पंपमध्ये. आणि आता आपल्याला असं जायचं आहे, आपल्याला जायचं आहे ॲक्च्युली पुण्याला. आपण आपली बाईक सोडून जाणार आहे, म्हणजे बाईक इथे ठेवणार आहे आणि मग मी पुण्याला जाणार आहे. आपल्याला एका फॅमिली मेंबरकडे जायचं आहे आमच्या. मला माहिती नाही मी पुण्याचं तुम्हाला काय दाखवेल का नाही, कारण की आपण फॅमिली मेंबरकडे चाललो आहे ना, तर काही रिस्ट्रिक्शन असतात. फॅमिली मेंबरकडे चाललो आहे, तर मी तुम्हाला बघूया पुण्यात सफरमध्ये काय होईल. असं एकटाच आहे मी म्हणा, तर काय एवढा विषय नाही. एकटा ॲक्च्युली त्यामुळे पुण्याला जावं लागते आणि रूमवर पाणी पण नाही. तर विचार करते की पुण्यालाच थांबतो एका बहिणीकडे. तर चला आता इथून जातो मी, भेटतो ट्रेनला. 11:50ची ट्रेन आहे, मला घाईत जावं लागणार आहे. तो चलो मिलते अभी ट्रेन में. तर मित्रांनो फायनली आपण पुण्यावरून घरी आलेलो आहे. आणि विषय असा आहे की मी थांबणार होतो ताईकडेच, पण नको म्हटलं. नंतर ती पण फोर्स करत होती थांब थांब थांब, पण म्हटलं नको, कसं लोकच आपल्यामुळे त्रास. आणि न्यूज अशी आली की पाणी येणार आहे, पण आता कधी येणार आहे काय माहिती. मी घरी आले पण अजून पाणी आलेलं नाही आहे. आणि काय नाही, मी ताईकडे गेलो पण असं टाईमपास केला, त्यामुळे काही शूट नाही करू शकलो. तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या दिवसासाठी तयार राहा नक्की, कारण दिवस कधी थांबत नाही. चलो बाय मित्रांनो, असंच काळजी घ्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येतो. अरे चुम्मा राहिला.